हरिः ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवतमाहात्म्यम् अथ षष्ठोऽध्यायः। सप्ताह यज्ञाचा विधी। कुमारा ऊचुः अथ ते सम्प्रवक्ष्यामः सप्ताह श्रवणे विधिं सहायैर्वसुभिश्चैव प्रायसाध्यो विधी स्मृतः। श्री सनकादिक म्हणाले, आम्ही आता आपल्याला सप्ताह श्रवणाचे विधान सांगतो. साधारणतः लोकांची मदत आणि धन यांच्या सहाय्याने हा विधी पार पाडावा असे सांगितले जाते. दैवज्ञं तु समाहूय मुहूर्तं पृच्छयत्नतः विवाहे यादृशं वित्तं तादृशं परिकल्पयेत. सुरुवातीला ज्योतिष्याला बोलावून मुहूर्त विचारावा. तसेच विवाहासाठी जेवढ्या धनाची आवश्यकता असते तितक्या धनाची प्रयत्नपूर्वक व्यवस्था केली पाहिजे. नभस्य आश्विनोर्जौ च मार्गशीर्ष शुचिर्नभः एते मासा कथारंभे श्रोतॄणां मोक्षसूचकः. सप्ताह करण्यासाठी आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक व मार्गशीर्ष हे 6 महिने श्रोत्यांसाठी मोक्षदायी आहेत. मासानां विप्रहेयानि तानि त्याज्यानि सर्वथा सहायाश्चेतरे तत्र कर्तव्यासोद्यमाश्च ये. हे देवर्षे, या महिन्यात सुद्धा, म्हणजे कोणत्या, जे वरच्या श्लोकामध्ये सांगितले, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष या महिन्यांमध्ये भद्रा, व्यतिपात इत्यादी कुयोग टाळावे. दुसरे जे उत्साही लोक असतील त्यांना आपले मदतनीस म्हणून घ्यावे. देशे देशे तथा सेयं वार्ता प्रेष्या प्रयत्नतः भविष्यति कथा चात्र आगंतव्यं कुटुंबिभिः. नंतर प्रयत्नपूर्वक देशोदेशी निमंत्रण द्यावे की येथे भागवत कथा होणार आहे, तरी सर्व लोकांनी सहकुटुंब सहपरिवार यावे. दूरे हरिकथा केचित् दूरे चाच्युत कीर्तनाः स्त्रिया शूद्रादयो ये च तेषां बोधो यतो भवेत्. जे भगवत कथा आणि हरिनाम संकीर्तनापासून दूर राहिलेले असतात, तसेच स्त्रिया, शूद्रादी यांनाही हे आमंत्रण मिळेल अशी व्यवस्था करावी. देशे देशे विरक्ता ये वैष्णवा कीर्तनोत्सुकाः तेष्वेव पत्रं प्रेष्यञ्च तल्लेखनमितीरितं. देशोदेशी जे विरक्त वैष्णव आणि हरिकीर्तनात गोडी असणारे असतील त्यांनाच अवश्य निमंत्रण पाठवावे. त्यांना निमंत्रण पाठवण्याची पद्धत अशी आहे. सतां समाजो भविता सप्तरात्रं सुदुर्लभः अपूर्वरसरूपैव कथा चात्र भविष्यति. महोदय, येथे 7 दिवस सत्पुरुषांची दुर्लभ अशी मांदियाळी जमणार आहे आणि अपूर्व रसमय अशी श्रीमद भागवताची कथा होणार आहे. श्री भागवत पीयूष पानाय रसलंपटाः भवन्तश्च तथा शीघ्र
मायात प्रेम तत्परः. आपण भागवत कथा रसाचे रसिक आहात, म्हणून श्री भागवतामृताचे सेवन करण्यासाठी प्रेमपूर्वक ताबडतोब येण्याची कृपा करावी. नावकाश कदाचित चेद दीनमात्रं तथापि तु सर्वथा गमनं कार्यं क्षणोत्रैव सुदुर्लभः. जर आपणास इतके दिवस सवड नसेल तर निदान एक दिवस तरी अवश्य येण्याची कृपा करावी, कारण येथील प्रत्येक क्षण अत्यंत दुर्मिळ आहे. एवमा कारणं तेषां कर्तव्यं विनयेन च आगंतुकानां सर्वेषां वासस्थानानि कल्पयेत. अशा प्रकारे नम्रतेने त्यांना आमंत्रण द्यावे आणि जे लोक येतील त्यांच्यासाठी निवासाची योग्य ती व्यवस्था करावी. तीर्थे वापि वने वापि गृहे वा श्रवणं मतं विशाला वसुधा यत्र कर्तव्यं तत्कथास्थलं. कथाश्रवण तीर्थक्षेत्रात, वनामध्ये किंवा आपल्या घरी सुद्धा योग्य मानले गेले आहे, परंतु जेथे प्रशस्त मैदान असेल तेथेच कथेचे आयोजन करावे. शोधनं मार्जनं भूमेर लेपनं धातुमंडनं गृहोपस्करमुद्धृत्य गृहकोणे निवेशयेत. जागेची स्वच्छता, सडा समार्जन, रंगरंगोटी इत्यादी करावी. घरातील सर्व सामान एका कोपऱ्यामध्ये ठेवावे. अर्वाक्पंचाहतो यत्ना दास्तीर्णानि प्रमेलयेत कर्तव्यो मंडप प्रोच्चैस कदली खंडमंडितः. 4-5 दिवस अगोदर प्रयत्नपूर्वक सतरंज्या वगैरे आसनासाठी तयार ठेवाव्या आणि केळीच्या खांबांनी उंच मंडप सजवून ठेवावा. फलपुष्पदलैर्विश्व वितानेन विराजितः चतुर्दिक्षु ध्वजारोपो बहुसंपद विराजितः. तो मंडप चारही बाजूंनी पाने, फुले, फळे वगैरे लावून सुशोभित करावा आणि चारही बाजूंना झेंडे लावून निरनिराळ्या वस्तूंनी तो सजवावा. ऊर्ध्वं सप्तैव लोकाश्च कल्पनीया सविस्तरं तेषु विप्रा विरक्ताश्च स्थापनीयास प्रबोध्य च. त्या मंडपात एका उंच स्थानावर 7 विशाल लोकांची कल्पना करून त्यावर विरक्त ब्राह्मणांना बोलावून बसवावे. पूर्वं तेषामासनानि कर्तव्यानि यथोत्तरं वक्तुश्चापि तथा दिव्य मासनं परिकल्पयेत. पुढच्या बाजूला त्यांच्यासाठी यथोचित आसने तयार ठेवावीत. त्यांच्या मागे वक्त्यासाठी सुद्धा एक दिव्य सिंहासन तयार करावे. उदंगमुखो भवेद्वक्ता श्रोता वै प्राङ्मुखस्तदा प्राङ्मुखश्चेद भवेद्वक्ता श्रोता चोदंगमुखस्तदा. जर वक्ता उत्तराभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे, आणि जर वक्ता पूर्वाभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी उत्तरेकडे तोंड करून बसले पाहिजे. अथवा पूर्व दिग्नेया
पूज्य पूजक मध्यतः श्रोतॄणामागमे प्रोक्ता देशकालादिको विदैः. किंवा वक्ता आणि श्रोता दोघांनीही पूर्वेकडे तोंड करून बसावे. देशकाळ इत्यादी जाणणाऱ्या विद्वानांनी श्रोत्यांसाठी असाच नियम सांगितलेला आहे. विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योति निस्पृहः. जो वेद आणि शास्त्रांची स्पष्ट व्याख्या करण्याचा अधिकारी आहे, वेगवेगळे दृष्टांत देऊ शकतो आणि अत्यंत निस्पृह आहे, असा विरक्त आणि विष्णुभक्त ब्राह्मण वक्ता असावा. अनेक धर्म विभ्रांतास स्त्रीणा पाखंडवादिनः शुकशास्त्र कथोच्चारे त्याज्यास्ते यदि पंडितः. जे अनेक धर्ममतांमुळे गोंधळात पडलेले आहेत, स्त्री लंपट आहेत, नास्तिक आहेत, असे लोक जरी विद्वान असले तरी त्यांना भागवत कथा सांगण्यासाठी नेमू नये. वक्तु पार्श्वे सहाय्यार्थ मन्यस्थाप्यस्तथाविदः पंडित संशयच्छेत्ता लोकबोधन तत्परः. वक्त्याच्या जवळच त्याला मदत करण्यासाठी एक तसाच विद्वान बसवला पाहिजे. तो सुद्धा सर्व प्रकारच्या संशयाची निवृत्ती करण्यात अधिकारी आणि लोकांना समजावून देण्यात कुशल असला पाहिजे. वक्त्रा क्षौरम प्रकर्तव्यम दीनादर्वाग व्रताप्तये अरुणोदये सौ निर्वर्त्य शौचम स्नानम समाचरेत. कथा प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी व्रत धारण करण्यासाठी वक्त्याने क्षौर केले पाहिजे. तसेच सूर्योदयाच्या वेळी शौच मुखमार्जन करून स्नान करावे. नित्यं संक्षेपत कृत्वा संध्याद्यं स्वं प्रयत्नतः कथा विघ्न विघाताय गणनाथं प्रपूजयेत. संध्या वगैरे आपली नित्य कर्मे थोडक्यात आटोपून कथा निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून श्री गणेशाचे पूजन करावे. पितॄन् संतर्प्य शुद्ध्यर्थं प्रायश्चित्तं समाचरेत मंडलं च प्रकर्तव्यं तत्र स्थाप्यो हरिस्तथा. त्यानंतर पितरांसाठी तर्पण करून पापांच्या शुद्धीसाठी प्रायश्चित्त करावे आणि एक मंडल तयार करून त्यावर श्रीहरींची स्थापना करावी. कृष्णमुद्दिश्य मंत्रेण चरेत पूजा विधिं क्रमात् प्रदक्षिण नमस्कारान् पूजांते स्तुतिमाचरेत. नंतर भगवान श्रीकृष्णांना उद्देशून मंत्रोच्चार पूर्वक षोडशोपचारादी क्रमांनी पूजन करावे आणि त्यानंतर प्रदक्षिणा नमस्कार करून पूजेच्या शेवटी स्तुती करावी. संसार सागरे मग्नं दीनं मां करुणानिधे कर्म मोह गृहीतांगम मामुद्धर भवार्णवात. हे करुणानिधे, मी संसार सागरात बुडलेला एक दीन आहे. कर्मामुळे उत्पन्न झालेल्या मोहाने ग्रासलेल्या मला या संसार सागरातून वर काढावे. श्रीमद्भागवतस्यापि
तत पूजा प्रयत्नतः कर्तव्या विधिना प्रीत्या धूप दीप सन्मन्विता. त्यानंतर धूप दीप वगैरे उपचारांनी मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने श्रीमद भागवताचीही योग्य प्रकारे पूजा करावी. ततस्तु श्रीफलं धृत्वा नमस्कारं समाचरेत्. स्तुती प्रसन्न चित्तेन कर्तव्या केवलम तदा. त्यानंतर ग्रंथाच्या समोर नारळ ठेवून नमस्कार करावा आणि प्रसन्न चित्ताने केवळ स्तुती करावी. श्रीमद्भागवताख्योऽयं प्रत्यक्ष कृष्ण एव हि स्वीकृतोऽसि मया नाथ मुक्त्यर्थं भवसागरी. श्रीमद भागवताच्या रूपाने आपण साक्षात भगवान श्रीकृष्णच आहात. हे नाथ, या भवसागरातून सुटका होण्यासाठी मी आपणास शरण आलो आहे. मनोरथो मदीयोऽयं सफल सर्वथा त्वया निर्विघ्नेनैव कर्तव्यो दासोहम तव केशव. कोणत्याही विघ्नाशिवाय आपण माझा हा मनोरथ यथास्थित पूर्ण करावा. हे केशवा, मी आपला दास आहे. एवं दीनवच प्रोच्य वक्तारं चाथ पूजयेत् संभूष्य वस्त्रभूषाणि पूजान्ते तंच संस्तवेत्. या प्रकारे करुणापूर्ण प्रार्थना करून नंतर वक्त्याचे पूजन करावे. वक्त्याला सुंदर वस्त्रालंकारांनी सुशोभित करून त्याच्या पूजनानंतर त्याचीही स्तुती करावी. शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय. हे शुक स्वरूप भगवान, समजावून देण्याच्या कलेत आपण कुशल आणि सर्व शास्त्रात पारंगत आहात. कृपया ही कथा समजावून सांगून माझे अज्ञान दूर करावे. तदग्रे नियम पश्चात कर्तव्य श्रेयसे मुदा सप्तरात्रं यथाशक्त्या धारणीय स एव हि. त्यानंतर प्रसन्नतेने आपल्या कल्याणासाठी वक्त्यासमोर नियम करून 7 दिवसपर्यंत त्याचे यथाशक्ती पालन करावे. वर्णम पंचविप्राणाम कथाभंग निवृत्तये कर्तव्यं तैर्हरेर्जाप्यं द्वादशाक्षर विद्यया. कथेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून आणखी 5 ब्राह्मणांना निमंत्रित करून त्यांच्याद्वारा भगवंताच्या द्वादशाक्षर मंत्राचा म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय अशा द्वादशाक्षर मंत्राचा जप करा. ब्राह्मणान् वैष्णवान् चान्यान् तथा कीर्तनकारिणः नत्वा संपूज्य दत्ताज्ञस् स्वयमासनमाविशेत. यानंतर ब्राह्मण अन्य विष्णुभक्त आणि संकीर्तन करणाऱ्यांना नमस्कार करून त्यांची पूजा करावी व त्यांची आज्ञा घेऊन स्वतः स्थानापन्न व्हावे. लोकवित्त धनागार पुत्र चिंतां युधस्य च कथाचित्त शुद्धमतीस् सलभेत फलमुत्तमं. जो पुरुष लोकव्यवहार, संपत्ती, धन, घर, पुत्र इत्यादींची चिंता सोडून शुद्ध चित्ताने केवळ कथेमध्येच लक्ष ठेवतो त्याला श्रवणाचे उत्तम फळ मिळते. आसूर्योदयमारभ्य सार्धत्रिप्रहरान्तकं
वाचनीया कथा सम्यक धीरकंठम सुधीमता. बुद्धिमान वक्त्याने सूर्योदयाला कथेची सुरुवात करून 3:30 प्रहरापर्यंत मध्यम स्वरात चांगल्या तऱ्हेने स्पष्ट उच्चारांसहित कथेचे वाचन करावे. कथा विराम कर्तव्यो मध्याह्ने घटिकाद्वयम् तत्कथामनुकार्यं वै कीर्तनं वैष्णवस्तदा. दुपारच्या वेळी 2 घटका कथा बंद ठेवावी. यावेळी कथेतील प्रसंगानुसार उपस्थित वैष्णवांनी भगवत गुणांचे संकीर्तन करावे. मलमूत्र जयार्थम हि लघ्वाहार सुखावह हविष्यान्नेन कर्तव्यो हेकवारं कथार्थिना. कथेच्या वेळी मळमूत्र याचा वेग ताब्यात राहावा यासाठी अल्पाहार हितकारी असतो आणि म्हणून श्रोत्याने दिवसातून केवळ एक वेळ हविष्यान्नच घ्यावे. उपोष्य सप्तरात्रं वै शक्तिश्चेत् शृणुयात् तदा घृतपानं पयपानं कृत्वा वै शृणुयात् सुखम. शरीर सुदृढ असेल तर त्याने 7 दिवस निराहार राहून कथा ऐकावी किंवा केवळ दूध वा तूप घेऊन आनंदाने श्रवण करावे. फलाहारेण वा भाव्य मेकभुक्तेन वा पुनः सुखसाध्यं भवेद्यत्तु कर्तव्यं श्रवणायत. किंवा मग फलाहार घ्यावा अगर दिवसातून एक वेळ एकाच प्रकारचे अन्न खावे. ज्याला जो नियम सहज पाळणे शक्य असेल त्यानं तो नियम कथा श्रवणाच्या वेळी पाळावा. भोजनं तु वरं मन्ये कथा श्रवणकारकं नोपवासो वर प्रोक्त कथा विघ्न करो यदे. कथा श्रवणास सहाय्यक असेल तर मी उपवास करण्यापेक्षा भोजन करण्याला प्राधान्य देतो. उपवास करण्याने श्रवणात अडथळा येत असेल तर असा उपवास न केलेला बरा. सप्ताह व्रतीनां पुंसां नियमान् शृणु नारद विष्णु दीक्षा विहीनानां नाधिकार कथाश्रवे. हे नारद मुने, नियमपूर्वक कथा सप्ताह ऐकणाऱ्या पुरुषांसाठी नियम ऐका. ज्याने विष्णू भक्तांची दीक्षा घेतली नाही तो कथा श्रवण करण्याचा अधिकारी नाही. ब्रह्मचर्य मदसुप्तीस पत्रावल्यांच भोजनं कथा समाप्त मुक्तींच कथा समाप्त भुक्तींच कुर्या नित्यं कथाव्रती. जो पुरुष नित्य नियमाने कथा ऐकतो त्याने ब्रह्मचर्य पाळावे, जमिनीवर झोपावे आणि दररोज कथा संपल्यानंतर पत्रावळीवर भोजन करावे. द्विदलं मधुतैलं च गरिष्ठान्नं तथैव च भावदुष्टं पर्युषितं जह्यान्नित्यं कथाव्रती. ज्याने 7 दिवस कथा ऐकण्याचं व्रत घेतलंय अशा व्रतस्थ मनुष्याने डाळ, मध, तेल, पचण्यास जड, वाईट भावनेने दूषित आणि शिळे अशा अन्नाचा व्रतस्थ माणसाने अवश्य त्याग केला पाहिजे. कामं क्रोधं मदं मानं मत्सरं लोभमेव च दंभं मोहं तथा द्वेषं दूरयेच कथाव्रती. कथा श्रवणाचे व्रत घेतल्या मनुष्याने काम, क्रोध, मद, मान, सन्मान
मत्सर, लोभ, दंभ, मोह आणि द्वेष यांना आपल्या मनात अजिबात थारा देऊ नये. वेद वैष्णव विप्राणाम गुरुग्रोवतीनां तथा स्त्रीराज महतां निंदाम वर्जयेद्य कथाव्रती. कथाव्रती मनुष्याने वेद, वैष्णव, ब्राह्मण, गुरु, गोसेवा करणारे तसेच स्त्रिया, राजा आणि महापुरुषांची निंदा वर्ज करावी, म्हणजे निंदा करू नये. रजस्वलांत्यजमलेंच पतितव्रात्यकैस्तथा द्विजद्विड वेदबाह्यैश्च न वदेद्य कथाव्रती. व्रतस्थ पुरुषाने रजस्वला स्त्री, चांडाल मनुष्य, म्लेच्छ, पापी, गायत्री जप न करणारे ब्राह्मण, ब्राह्मणांचा द्वेष करणारे तसेच वेद न मानणारे यांच्याशी भाषण करू नये. सत्यम शौचम दया मौन मार्जवम विनयम तथा उदारमानसम तद्वद एवं कुर्यात कथाव्रती. कथा श्रवण करणाऱ्याने सत्य, शौच, दया, मौन, आर्जव, विनय आणि औदार्ययुक्त आचरण केले पाहिजे. दरिद्रश्च क्षयीरोगी निर्भाग्य पापकर्मवान अनपत्यो मोक्षकामश शृणुयाच कथामिमाम. दरिद्री मनुष्य, क्षयरोगी, कोणत्याही रोगाने पीडित, अभागी, पापी, पुत्रहीन आणि मोक्षाची इच्छा करणारे यांनीही ही कथा ऐकावी. तसेच अपुष्पाकाकवंध्याच वंध्यायाच मृतार्भका स्रवद्गर्भाच या नारी तथा श्राव्या प्रयत्नतः. ज्या स्त्रीचे रजोदर्शन थांबलेले आहे, जिला फक्त एकच संतान झाले आहे, जी वांझ आहे, जिचे संतान जिवंत राहत नाही किंवा जिचा गर्भपात होतो, अशा स्त्रियांनी प्रयत्नपूर्वक ही कथा ऐकावी. एतेषु विधिना श्रावे तदक्षयतरं भवेत् अत्युत्तमा कथा दिव्या कोटी यज्ञा फलप्रदा. वरील सर्वजण जर नियमांचं पालन करून कथा ऐकतील तर त्यांना अविनाशी फळ प्राप्त होऊ शकते. ही सर्वात उत्तम दिव्य कथा कोट्यवधी यज्ञांचे फळ देणारी आहे. एवं कृत्वा व्रतविधिं उद्यापनमथाचरेत् जन्माष्टमी व्रतमिव कर्तव्यं फलकांक्षिभिः. अशा प्रकारे नियमांचं पालन करून नंतर या व्रताचे उद्यापन करावे. ज्याला विशिष्ट फलप्राप्तीची इच्छा असेल त्याने गोकुळाष्टमी व्रताप्रमाणे याचे उद्यापन करावे. अकिंचनेषु भक्तेषु प्रायो नोद्यापनाग्रह श्रवणेनैव पूतास्ते निष्कामा वैष्णवायतः. परंतु जे भगवंताचे निकिंचन भक्त आहेत, ज्यांच्याकडे संपत्ती नाही, त्यांना उद्यापन करण्याचे बंधन नाही. ते निष्काम भगवत भक्त असल्याने केवळ श्रवणानेच पवित्र होतात. एवं नगाह यज्ञेस्मिन् समाप्ते श्रोतृभिस्तदा पुस्तकस्य च वक्तुश्च पूजा कार्याति भक्तितः. या प्रकारे जेव्हा सप्ताह यज्ञाची समाप्ती होईल तेव्हा श्रोत्यांनी अत्यंत भक्तिपूर्वक ग्रंथ आणि वक्ता यांची पूजा करावी.
प्रसाद तुलसीमाला श्रोतृभ्यश्चाथ दीयताम् मृदंगताल ललितं कर्तव्यं कीर्तनं ततः. नंतर वक्त्याने श्रोत्यांना प्रसाद व तुळशी माळा द्याव्यात आणि सर्वांनी मृदंग झांज यांच्या सुंदर गजरामध्ये भगवत कीर्तन करावे. जय शब्दम नम शब्दम शंख शब्दम च कारयेत विप्रेभ्यो याचकेभ्यश्च वित्तमन्नं च दीयताम्. जय जयकार, नमस्कार आणि शंखनिनाद करावा. तसेच ब्राह्मण आणि याचक यांना धन आणि अन्न द्यावे. विरक्ताश्चेत भवेत् श्रोता गीता वाच्या परेहनी गृहस्थश्चेत तदा होम कर्तव्य कर्मशांतये. श्रोता विरक्त असेल तर त्याने कर्माच्या समाप्तीसाठी दुसऱ्या दिवशी गीता पठण करावे आणि गृहस्थी असेल मग त्याने हवन करावे. प्रतिश्लोकम तु जुहुयाद विधिना दशमस्य च पायसम मधु सर्पिश्च तिलान्नादिक संयुतम. हवन करताना दशम स्कंदाचा एक एक श्लोक वाचून विधीपूर्वक पायस, मध, तूप, तीळ आणि अन्न या वस्तूंच्या आहुती द्याव्यात. अथवा हवनम कुर्यात गायत्र्या सुसमाहितः तन्मयत्वात् पुराणस्य परमस्य च तत्वतः. किंवा एकाग्र चित्ताने गायत्री मंत्राचे हवन करावे, म्हणजे गायत्री मंत्राने हवन करावे. कारण खरे पाहू जाता हे महापुराण गायत्री स्वरूपच आहे. होमाशक्तौ बुधो हौम्यं दद्यात् तत्फलसिद्धये नानाश्छिद्र निरोधार्थं न्यूनताधिकता नयुः. दोषयोप्रशमार्थं च पठेन्नाम सहस्रकं तेन स्यात् फलं सर्वं नास्त्यस्मादधिकं यतः. होम हवन करण्याचे सामर्थ्य नसेल तर कथा श्रवणाचे फल प्राप्त करण्यासाठी ब्राह्मणांना हवन सामग्री दान करावी. तसेच अनेक प्रकारची त्रुटी दूर करण्यासाठी तसेच विधिनियम पालनामध्ये जे कमी अधिक दोष राहिले असतील ते नाहीसे करण्यासाठी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. त्यामुळे सर्व कर्मांची पूर्तता होते, कारण कोणतेही कर्म यापेक्षा श्रेष्ठ नाही. 12 ब्राह्मणान् पश्चात भोजयेन् मधुपायसैः दद्यात् सुवर्णं धेनूंच व्रतपूर्णत्व हेतवे. नंतर 12 ब्राह्मणांना पायस, मध असे उत्तम पदार्थयुक्त भोजन द्यावे. तसेच व्रताच्या पूर्ततेसाठी गाय आणि सुवर्णाचे दान करावे. शक्तौ फलत्रयमितं स्वर्णसिंहं विधाय च तत्रास्य पुस्तकं स्थाप्यं लिखितं ललिताक्षरं सम्पूज्यावाहनाद्यैस्तत् उपचारैः सदक्षिणं वस्त्रभूषणगन्धाद्यै पूजिताय यतात्मने. आचार्याय सुधीर्दत्वा मुक्तस्याद् भवबन्धनैः एवं कृते विधाने च
सर्व पाप निवारणे। फलदं स्यात् पुराणं तु श्रीमद्भागवतं शुभं धर्मार्थ काम मोक्षाणां साधनं स्यान्न संशयः। आर्थिक क्षमता असेल तर 3 पल सुवर्णाचा एक सिंह करून त्यावर सुंदर अक्षरात लिहिलेला श्रीमद भागवत ग्रंथ ठेवावा। आवाहनादी विविध उपचारांनी त्याची पूजा करावी आणि जितेंद्रिय आचार्याला वस्त्र अलंकार गंध वगैरेंनी पूजा करून दक्षिणा देऊन तो ग्रंथ समर्पण करावा। बुद्धिमान दाता असा विधी करण्याने जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होतो। हा सप्ताह पारायणाचा विधी सर्व प्रकारची पापे नाहीशे करणारा आहे। हे मंगलमय भागवत महाभागवत पुराण इष्ट फल प्राप्त करून देते। तसेच अर्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती करून देणारे हे साधन आहे। याबाबत शंका घेण्याचे कारण नाही। कुमारा ऊचुः इति ते कथितं सर्वं किं भूय श्रोतुमिच्छसि श्रीमद्भागवतेनैव भुक्ति मुक्ती करे स्थिती। श्री सनकादिक म्हणाले, मुनिवरी नारदजी, अशा प्रकारे हा सप्ताह श्रवणविधी आम्ही आपणास सविस्तर सांगितला। आणखी काय ऐकू इच्छिता? या श्रीमद भागवतानेच भोग आणि मोक्ष दोन्हीही हाती लागतात। सूत उवाच इत्युक्त्वा ते महात्मान प्रोचुर्भागवतीं कथां सर्वपापहरां पुण्यां भुक्ति मुक्ति प्रदायिनीं शृण्वतां सर्वभूतानां सप्ताहं नियतात्मनां यथाविधि ततो देवं तुष्टुवुः पुरुषोत्तमं। श्री सूतजी म्हणतात, हे शौनकादी ऋषींनो, असे म्हणून महात्म्या सनकादिकांनी विधीपूर्वक 1 सप्ताहापर्यंत सर्व पापांचा नाश करणाऱ्या परमपवित्र आणि भोग मोक्ष देणाऱ्या या भागवत कथेचे प्रवचन केले। सर्वांनी नियमपूर्वक याचे श्रवण केले। त्यानंतर त्यांनी विधीपूर्वक भगवान पुरुषोत्तमांची स्तुती केली। तदंते ज्ञान वैराग्य भक्तीनां पुष्टता परा तारुण्यं परमं चाभूत सर्वभूत मनोहरम। कथेच्या शेवटी ज्ञान वैराग्य आणि भक्तीला मोठी पुष्टी प्राप्त झाली आणि ती तिघे एकदम तरुण होऊन सर्व जीवांचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेऊ लागली। नारदश्च कृतार्थोऽभूत् सिद्धे स्वीये मनोरथे पुलकीकृत सर्वांग परमानंद संभृतः। आपले मनोरथ पूर्ण झाल्याचे पाहून नारद कृतकृत्य झाले। त्यांच्या सर्व शरीरावर रोमांच दाटून आले आणि त्यांना परमानंद झाला। एवं कथां समाकर्ण्य नारदो भगवत प्रियः प्रेम गद्गदया वाचा तानुवाच कृतांजलिः। भगवंतांचे प्रिय नारद मुनी या प्रकारे कथा ऐकून हात जोडून प्रेमाने सद्गदित होऊन सनकादिकांना म्हणाले। नारद उवाच धन्योऽस्म्यनुग्रहीतोऽस्मि भवद्भिः करुणापरैः
आद्य मे भगवान लब्धस सर्व पाप हरो हरिही. श्री नारदजी म्हणाले, मी धन्य झालो. दयाळू अशा आपण माझ्यावर अनुग्रह केला. सर्व पाप हरी भगवान श्रीहरींची आज मला प्राप्ती झाली. श्रवणं सर्वधर्मेभ्यो वरम मन्ये तपोधनाः वैकुंठस्थो यत कृष्णस् श्रवणाद्यस्य लभ्यते. हे तपोनिधी, मी श्रीमद भागवत श्रवणाला सर्व धर्मात श्रेष्ठ मानतो, कारण याच्या श्रवणाने वैकुंठात राहणाऱ्या श्रीकृष्णांची प्राप्ती होत असते. सूत उवाच एवं ब्रुवन्ति वै तत्र नारदे वैष्णवोत्तमे परिभ्रमन् समायातः शुको योगेश्वरस्तदा. श्री सूतजी म्हणाले, वैष्णव श्रेष्ठ नारद असे बोलत आहेत. तोच तितक्यात भ्रमण करीत करीत योगेश्वर शुकदेव त्या ठिकाणी आले. तत्राययो षोडशवार्षिकस्तदा व्यासात्मजो ज्ञानमहाब्धिचन्द्रमः कथावसाने निजलाभपूर्ण प्रेम्णा पठन् भागवतं शनैः शनैः. कथा समाप्त होते वेळीच व्यासपुत्र श्री शुकदेव त्या ठिकाणी आले. 16 वर्षाचे वय, आत्मलाभाने तृप्त, ज्ञानरूपी महासागराला भरती आणणारे चंद्र असे शुकदेवजी प्रेमाने सावकाश श्रीमद भागवताचा पाठ करीत होते. दृष्ट्वा सदस्या परमोरुतेजसं सत्यसमुत्थाय ददुर्महासनं प्रीत्या सुरर्षिस्तमपूजयत्सुखं स्थितो वदत् संशृणुता मलांगिरं. तेजपुंज शुकदेवांना पाहून उपस्थित सर्वजण लगेच उठून उभे राहिले आणि त्यांनी त्यांना एका उच्च आसनावर बसविले. देवर्षी नारदांनी त्यांचे म्हणजेच श्री शुकदेवांचे प्रेमपूर्वक पूजन केले आणि तेथे शांतपणे बसून श्री शुकदेवजी म्हणाले, आपण माझी पवित्र वाणी ऐका. श्री शुक उवाच निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. श्री शुकदेवजी म्हणाले, रसिक आणि भाविक, रसिक हो भाविक हो, हे श्रीमद भागवत म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाचे परिपक्व झालेले फळ आहे. श्री शुकदेवांच्या मुखातून निघालेले असल्यामुळे अमृत रसाने हे परिपूर्ण आहे. यात केवळ रसच रस आहे. या फळाला वरची साल किंवा आतली बी नाही आहे. जोपर्यंत शरीरात जीव आहे तोपर्यंत आपण याचे वारंवार श्रवण रूप पान करावे. धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिः तत्क्षणात्.
महामुनी श्री व्यासदेवांनी श्रीमद भागवत महापुराणाची रचना केली आहे. यामध्ये निष्कपट निष्काम अशा परमधर्माचे निरूपण केलेले आहे. शुद्ध अंतःकरणाच्या महापुरुषांनी जाणण्याजोगे कल्याणकारी सत्य आत्मवस्तूचे यात वर्णन केलेले आहे. यामुळे तिन्ही तापांची निवृत्ती होते. जेव्हा एखादा पुण्यात्मा पुरुष हे शास्त्र ऐकण्याची इच्छा करतो तेव्हा भगवंत लगेच त्याच्या हृदयात प्रवेश करतात. मग इतर साधनांची आवश्यकताच काय. श्रीमद्भागवतं पुराणतिलकं यद्वैष्णवानां धनं यस्मिन् पारमहंस्यमेव ममलं ज्ञानं परं गीयते. यत्र ज्ञानविरागभक्तिसहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तच्छृण्वन् प्रपठन् विचारणपरो भक्त्या विमुञ्चेन्नरः. हे श्रीमद भागवत पुराणांच्या अग्रस्थानी असून हे वैष्णवांचे धन आहे. परमहंस मुनींना अपेक्षित अशा विशुद्ध ज्ञानाचे यात वर्णन केलेले आहे. तसेच यामध्ये ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त निवृत्ती मार्ग प्रकाशित केलेला आहे. जो पुरुष मोठ्या भक्तिभावाने याचं श्रवण, पारायण आणि मनन करण्यात तत्पर असतो तर तो मुक्त होतो. स्वर्गे सत्ये च कैलासे वैकुंठे नास्त्ययं रसः अत पिबंतु सद्भाग्या मामा मुंचत करहिचित. हे भाग्यवान श्रोत्यांनो, हा रस स्वर्गलोक, सत्यलोक, कैलास व वैकुंठातही नाही. म्हणून तुम्ही याचे यथेच्छ पान करा. यापासून मुळीच परावृत्त होऊ नका. सूत उवाच एवं ब्रुवाणे सति बादरायणो मध्ये सभायां हरिराविरासीत्. प्रह्लाद बल्योद्धव फाल्गुनादिभिर्वृतसुरर्षिस्तमपूजयच्च तान्. श्री सूतजी म्हणाले, श्री शुकदेव याप्रमाणे सांगत होते. तेवढ्यात त्या ठिकाणी प्रल्हादजी, बळी, उद्धवजी, अर्जुन आदी भक्तांसहित साक्षात श्रीहरी प्रगट झाले. तेव्हा देवर्षी नारदांनी भगवंत आणि त्यांचे भक्त यांचे यथोचित पूजन केले. दृष्ट्वा प्रसन्नं महदासने हरिं ते चक्रिरे कीर्तनमग्रतस्तदा. भवो भवान्या कमलासनस्तु तत्रागमत् कीर्तनदर्शनाय. भगवंतांना प्रसन्न चित्त पाहून देवर्षी नारदांनी त्यांना एका विशाल सिंहासनावर बसविले आणि सर्व लोक त्यांचे समोर त्यावेळी संकीर्तन करू लागले. ते संकीर्तन पाहण्यासाठी पार्वतीसह भगवान शंकर तसेच ब्रह्मदेवही त्या ठिकाणी आले. असं ते अलौकिक कीर्तन त्या ठिकाणी होऊ लागलं. प्रल्हादस्तालधारी तरल गतितया चोद्धव कांस्यधारी वीणाधारी सुरर्षीश्वर कुशलतया रागकर्तार्जुनो भूत. इंद्रो वादिन मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा. यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. त्या अलौकिक संकीर्तनामध्ये श्री प्रल्हादजी उत्साहाने टाळ वाजू लागले. उद्धवजींनी झांजा घेतल्या.
श्री देवर्षी नारद वीणा वाजवू लागले. गायन विद्येत कुशल असणाऱ्या अर्जुनाने आलाप घेण्यास सुरुवात केली. इंद्र मृदंग वाजवू लागला. सनकादिक अधूनमधून जय जयकार करू लागले. आणि या सर्वांच्या पुढे श्री व्यासपुत्र श्री शुकदेव वेगवेगळे हावभाव करून भाव सांगू लागले. ननर्तमध्ये त्रिकमेव तत्र भक्त्यादिकानां नटवत् सुतेजसाम् अलौकिकं कीर्तनमेतदीक्ष हरिप्रसन्नोऽपि वचो ब्रवीत. या सर्वांच्या मध्ये परम तेजस्वी अशी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य नटांप्रमाणे नाचू लागले. असे हे अलौकिक संकीर्तन पाहून भगवान प्रसन्न होऊन म्हणाले, मत्तो वरम भाववृताद् वृणुध्वं प्रीत कथा कीर्तनतोऽस्मि साम्प्रतं श्रुत्वेति तद्वाक्यमति प्रसन्ना प्रेमाद्रचित्ता हरिमुचिरेते. भगवंत काय म्हणाले प्रसन्न होऊन? भगवंत म्हणतात, मी तुमच्या या कथा कीर्तनाने अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुमच्या या भक्तिभावाने तुम्ही मला स्वाधीन करून घेतले आहे. तुम्ही माझ्याकडे वर मागा. भगवंताचे हे बोल ऐकून सर्वजण अत्यंत प्रसन्न झाले आणि प्रेमाने अंतःकरण भरून आल्यामुळे भगवंतांना सर्वजण म्हणाले, नगाह गाथा सुच सर्वभक्त्यै रेभेस्त्वया भाव्यमिति प्रयत्नात् मनोरथोऽयं परिपूरणीयस् तथेति चोक्त्वान्तरधीयताच्युत. सर्व भक्त म्हणले, भगवान, आमची अशी इच्छा आहे की येथून पुढे जेव्हा जेव्हा असा सप्ताह होईल तेथे आपण आपल्या या भक्तांसह अवश्य यावे. आमचा हा मनोरथ पूर्ण करा. तथास्तु असं म्हटले आणि भगवंत अंतर्धान पावले. ततो नमतच्चरणेषु नारदस् तथा शुकादीनपि तापसांश्च अन्य प्रवृष्टा परिनष्टमोहास् सर्वे ययोपीत कथामृतास्ते. यानंतर नारदाने भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या चरणकमलांना उद्देशून नमस्कार केला. तसेच श्री शुकदेव आणि अन्य तपस्व्यांनाही नमस्कार केला. कथामृत पानाने सर्वांना मोठा आनंद झाला. त्यांचा सर्व मोह नाहीसा झाला आणि नंतर ते सर्वजण आपापल्या स्थानी परतले. भक्ती सुताभ्याम सहरक्षितासा शास्त्रे स्वकीयेपि तथा शुकेन अतो हरिर्भागवतस्य सेवनात् चित्तं समायाति हि वैष्णवानां. त्याच वेळी श्री शुकदेवांनी भक्तीला तिच्या पुत्रांसहित आपल्या भागवत शास्त्रामध्ये समाविष्ट केलं आणि म्हणून श्रीमद भागवत कथापान केल्याने श्रीहरी वैष्णवांच्या हृदयामध्ये विराजमान होतात. दारिद्र्य दुःख ज्वरदाहितानां माया पिशाचे परिमार्दितानां संसार सिंधौ परिपातितानां क्षेमाय वै भागवतं प्रगर्जती. जे लोक दारिद्र्याने गांजलेले आहेत, ज्यांना मायारूपी पिशाच्याने जखडून टाकलेले आहे आणि जे संसार सागरात बुडत आहेत, त्यांचे कल्याण होईल अशी श्रीमद भागवत सिंह गर्जना करीत आहेत. शौनक उवाच शुकेनोक्तं कदा राज्ञे गोकर्णेन कदा पुनः
सुरर्षये कदा ब्राह्मैष छिंदी मे संशयम त्विमम. श्री शौनकाने विचारले, हे सूत महोदयजी, शुकदेवांनी राजा परीक्षिताला कोणत्या वेळी ही कथा सांगितली? गोकर्णजींनी धुंदुकारीला कोणत्या वेळी कथा सांगितली? आणि सनकादिकांनी नारद मुनींना कोणत्या वेळी ही कथा सांगितली? अशी माझ्या मनामध्ये शंका आहे, ती आपण दूर करा. सूत उवाच. आकृष्ण निर्गमात् 30 वर्षाधिक गते कलौ नवमीतो नभस्ये च कथारंभम शुको करोत. श्री सूतजी म्हणाले, भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर कलियुगाची साधारण 30 वर्षे उलटून गेल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल नवमीला श्री शुकदेवांनी कथा सांगण्यास प्रारंभ केला. परीक्षित श्रवणांते च कलौ वर्ष शतद्वये शुद्धे शुचौ नवम्यांच धेनुजो कथयत कथाम. राजा परीक्षिताने कथा ऐकल्यानंतर कलियुगाची 200 वर्षे लोटल्यानंतर आषाढ शुद्ध नवमीपासून गोकर्णजींनी ही कथा सांगितली होती. तस्मादपि कलौ प्राप्ते 30 वर्ष गते सते उचुरुर्जे सिते पक्षे नवम्यां ब्रह्मणसुताः. यानंतर कलियुगाची आणखी 30 वर्षे निघून गेली आणि मग कार्तिक शुद्ध नवमीपासून सनकादिकांनी ही कथा सांगण्यास प्रारंभ केला. इत्येतत्ते समाख्यातं यत्पृष्ठोऽहं त्वया नघ कलौ भागवती वार्ता भवरोग विनाशिनी. हे निष्पाप शौनका, आपण जो प्रश्न विचारला होता त्याचे मी आपणास उत्तर दिले आहे. या कलियुगात भागवत कथा हे भवरोगावरील रामबाण औषध आहे. कृष्ण प्रियं सकल कल्मषनाशनञ्च मुक्ते कहेतुमिह भक्ति विलासकारी संत कथानकमिदं पिबतादरेण लोके हि तीर्थ परिशीलन सेवया किम. संत सज्जन हो, आपण मोठ्या आदराने ही कथा श्रवण करावी. ही कथा श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय, सर्व पापांचा नाश करणारी, मुक्तीचे एकमेव साधन आणि भक्ती वृद्धिंगत करणारी आहे. आणि असे असताना तीर्थयात्रा इत्यादी कशाला करायला पाहिजेत? स्वपुरुषमपि वीक्ष्य पाशहस्तं वदति यमा किल तस्य कर्णमूले परिहर भगवत्कथा सुमत्तान् प्रभुरहमन्यनृणां न वैष्णवानां. हातात पाश घेतलेल्या आपल्या दूतांना पाहून यमराजांनी त्यांच्या कानात सांगितलेले की हे पहा, जे भगवंताच्या कथा कीर्तनात एकाग्र चित्त झाले आहेत त्यांच्यापासून दूर राहा. माझ्यात इतरांना दंड देण्याची शक्ती आहे, पण वैष्णवांना नाही. असारे संसारे विषय विषसंगा कुलधिय क्षणार्धं क्षेमार्थं पिबत शुकगाथा तुलसुधाम किमर्थं व्यर्थं भो व्रजत कुपते कुत्सित कथे
परीक्षित साक्षेयत श्रवणगत मुक्त्युक्ती कथने. या असार अशा संसारात विषयरूप विषयाच्या आसक्तीमुळेच व्याकुळ बुद्धी झालेल्या पुरुषांनो, आपल्या कल्याणासाठी अर्धा क्षण का होईना त्या शुककथारूप अवीट गोडीच्या अमृताचे प्राशन करा. निंद्य कथा नियुक्त अशा कुमार्गावर कशासाठी भटकता. या कथेचा कानामध्ये प्रवेश होताच मुक्ती मिळते. या म्हणण्याला परीक्षित राजा प्रमाण आहे. रसप्रवाह संस्थेन श्रीशुके नेरिता कथा कंठे संबध्यते येन सवैकुंठ प्रभुर्भवे. श्री शुकदेवांनी प्रेमरसाच्या प्रवाहात स्थिर राहून ही कथा सांगितलेली आहे. या कथेचा कंठाशी संबंध येताच तो पुरुष वैकुंठाचा अधिकारी होतो. इति च परमगुह्यं सर्वसिद्धान्तसिद्धं सपदि निगदितं ते शास्त्रपुंजं विलोक्य जगति शुककथा तो निर्मलं नास्ति किंचित् पिब परसुखहेतुर्द्वादश स्कंदसारं. शौनका, अनेक शास्त्रांचा अभ्यास करून मी हे परमगुह्य आत्ताच तुला सांगितले. सर्व शास्त्रांच्या सिद्धांतांचे हे सार आहे. या संसारात शुकशास्त्रा इतकी पवित्र दुसरी कोणतीच गोष्ट नाही आहे. आणि म्हणून आपण परमानंद प्राप्तीसाठी या 12 स्कंद असलेल्या भागवत रसाचे पान करा. एताम यो नियततया शृणोति भक्त्या यश्चैनाम कथयति शुद्ध वैष्णवाग्रे तौ सम्यक विधिकरणात् फलं लभेते याथार्थ्यान्न हि भुवने किमप्यसाध्यं. जो पुरुष नियमांचे पालन करून या कथेचे भक्तिभावाने श्रवण करतो, तसेच जो अंतःकरण शुद्ध असणाऱ्या भगवत भक्तांना याचे कथन करतो, असे दोघेही सर्व नियमांचे पूर्णतः पालन केल्या कारणाने याचे यथार्थ फळ मिळवितात. अशांसाठी त्रैलोक्यात असाध्य असे काहीच राहत नाही. इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद्भागवत महात्म्ये श्रवणविधि कथनं नाम षष्ठोऽध्यायः. समाप्तमिदं श्रीमद्भागवत माहात्म्यं. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु.